तूळ राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यांना खुश न ठेवता स्वतःला हरवू देऊ नका. 2026 मध्ये तूळ राशीसाठी करिअरमध्ये डिसिजन मेकिंग वर्ष ठरणार आहे. जॉब करणाऱ्यांना रोल चेंज, लोकेशन चेंज किंवा रिस्पॉन्सिबिलिटी वाढण्याची शक्यता नक्कीच भासून येते. पण काय करावं ह्या गोंधळात वेळ घालवला तर संधी हातातून निघून जाईल. बिझनेस करणाऱ्यांनी पार्टनरशिप क्लिअर ठेवायची आहे. अर्धवट गोष्टी 2026 मध्ये बिलकुल चालणार नाहीत. स्टुडंटसाठी हे वर्ष सांगतं कंपॅरिझन थांबवा आणि स्वतःवर फोकस वाढवा. पैशांच्या बाबतीत 2026 बॅलन्स पण अलर्ट राहण्याचं वर्ष आहे. इन्कम ठीक राहील, पण खर्च रिलेशनशिप किंवा लाईफस्टाईलमुळे वाढताना दिसून येत आहेत. लोन, ईएमआय, लीगल किंवा ॲग्रीमेंट रिलेटेड मॅटर्स फार काळजीपूर्वक हाताळायचे आहेत. सेव्हिंग डिसिप्लिन ठेवलं तर वर्षाच्या शेवटी स्टेबिलिटी तुम्हाला नक्कीच मिळताना दिसून येईल. प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये 2026 तूळ राशीची खरी परीक्षा पाहतो आहे. सिंगल लोकांसाठी स्ट्रॉंग अट्रॅक्शन येईल, पण सेल्फ रिस्पेक्ट सोडून नातं टिकणार नाही, हे समजून घ्यायचं आहे. मॅरिड लोकांसाठी ॲडजस्टमेंट ठीक आहे, पण सायलेन्स ठेवणं धोकादायक ठरू शकतं. स्पष्टपणे बोला आणि मनातलं बोलून मोकळं होऊन जा. आरोग्याच्या बाबतीत 2026 मेंटल बॅलन्स सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. स्ट्रेस, एन्झायटी, हार्मोनल इम्बॅलन्स याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाहीये. एनर्जी कमी होईल. मेडिटेशन, आर्ट, म्युझिक किंवा नेचरमध्ये टाइम स्पेंड करून तुम्ही हीलिंग स्वतःला करू शकता. 2026 मध्ये तूळ राशी ग्रोथ एका गोष्टीवर ठरणार आहे. तुम्ही स्वतःसाठी उभे राहता की नेहमी कॉम्प्रोमाइजच करत राहता. राईट डिसिजन घेतला तर हे वर्ष आयुष्य देखील बदलू शकते. लक्षात ठेवा, 2026 मध्ये तूळ राशीचं बॅलन्स इतरांसाठी नाही तर ते स्वतःसाठीच असायला हवं. हा रील नक्कीच सेव्ह करा, कारण हा सल्ला तुम्हाला वेळोवेळी आठवावा लागणार आहे. पर्सनल कुंडली आणि रिलेशनशिप गायडन्ससाठी मला नक्कीच मेसेज करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.